नमस्कार, मी चैती लेले आणि आज आपल्याबरोबर इथे शोभाजी आहेत, शोभा गोडबोले जोशी. आज आपण यांची इथे मुलाखत घेणार आहोत. त्यांना गेले काही वर्ष शोभाजी फेसबुकवरती काही लेख लिहित आहेत. आणखीन मुळात त्या नागपूरच्या आहेत. मॉरिस कॉलेज इथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्या MA मराठी आहेत. कॉलेजमध्ये असताना कवी ग्रेस त्यांना शिकवायला होते तिथे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना लेखनाची आणि वाचनाची वगैरे अशी थोडी आवड निर्माण झाली तिथून. आणि असा तो काळ होता जेव्हा त्या थोडं लिहायला सुरुवात केली त्यांनी. पण मग मधल्या काळात जसं सगळ्यांचं असं होतं की लग्न झालं, मग मुलं लहान आहेत, मुलं वाढली, असं करता फायनली आता त्या गेले काही वर्ष सलग फेसबुकवरती त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि अशी एक मनात इच्छा असते की आता आपलं पुस्तक पण प्रकाशित झालं पाहिजे. त्यामुळे उद्या शोभाजींचं पुस्तक प्रकाशित होत आहे. मुळाक्षरे गिरवताना हे पुस्तक आहे त्यांचं, जे उद्या प्रकाशित होणार आहे. आणि तर आपण आज त्यासाठी शोभाजींशी थोडं बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. आता तुम्ही गेले काही वर्ष फेसबुकवरती लिहिताय, तर असे कुठल्या विषयांवर तुम्ही लिहित होता आणि ती सुरुवात कशी काय झाली? मला आठवते की मी जेव्हा लहान होते तेव्हा नाशिकमध्ये आम्ही सरकारवाड्याच्या तिथे एक वाचनालय होतं. बरं. तर आम्ही शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी संध्याकाळी रोज तिथे पुस्तकं वाचायला जायचो. मग ते काका म्हणायचे घेऊन जा घरी वाचायला. मग आम्ही पुस्तकं घरी वाचायला घेऊन यायचो. मग एका दिवशी 3-3, 4-4 पुस्तकं घरी, छोटी पुस्तकं असायची ती चांदोबासारखी. फॅन्टसीची मला त्यावेळेला खूप आवड होती. म्हणजे मला असं ती प्रत्येक गोष्ट वाचली की मला असं वाटायचं की अरे तो आता विक्रम तिथे उभा आहे आणि मग ते बेताळीने त्याला प्रश्न विचारलेत, मग त्याला ते उत्तर देता येत नाही, मग त्याच्या डोक्याची शकलं झाली, म्हणजे काय झालं असेल. मग मी असं सगळं ते इमॅजिन करायची की म्हणजे काय झालं असेल ते. त्यामुळे मला कुठलीही गोष्ट, त्यामुळे तेव्हापासून कदाचित असेल. आणि त्याच सुमारास साने गुरुजी कथा मला सुरू झाली होती. ती पण दर रविवारी असायची. मी वडिलांचं बोट धरून त्या कथा मला ऐकायला पण जायचे. तर साने गुरुजींचं सुंदरपत्रे नावाचं एक पुस्तक आम्हाला अभ्यासाला होतं शाळेत असताना. तर तेव्हा त्या पुस्तकामध्ये अशा गोष्टी होत्या की आपण नॉर्मली जेव्हा एखाद्याला पत्र लिहितो तर त्याची चौकशी करताना त्याची तर चौकशी आपण करतो, त्याच्या घरातल्यांची करतोच, त्याच्या आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपल्याशी काय बोलतो ते आपण सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा मनात फिक्स होत्या की नाही, पत्रलेखन म्हणजे फक्त तू कशी आहेस, मी कशी आहे एवढं बोलून संपत नाही. अगं मग तुझ्याकडे पाऊस पडला का, मग तुझ्या झाडाला किती फुलं आली, ह्या गोष्टींचा डिटेल विचार म्हणजे बॅक ऑफ द माइंड झाला असेल तेव्हा. आज मी जेव्हा विचार करते तेव्हा असं लक्षात येते की नाही, तेव्हाची तो इम्पॅक्ट माझ्यावर खूप जास्ती झाला आहे. तर त्यामुळे मला मी कुठल्याही गोष्टीला पटकन निष्कर्षावर येत नाही. मी त्याच्यासाठी एखादी गोष्टीचं समजा कथाबीज मला मिळालं, बाहेर वावरताना पण मी अशी खूप म्हणजे अशी ऐकत असते कोण काय बोलतंय, कोणाच्या प्रतिक्रिया काय आहे, किंवा एखादी फुटकळ जरी प्रतिक्रिया मिळाली तरी त्या माणसाने ती का दिली असेल. मग हा विचार करताना माझ्या कायम असं लक्षात येतं की त्या माणसाची मनोवृत्ती तशी का बनली, किंवा ती मनोवृत्ती बनायला त्याच्या आजूबाजूचे असणारे लोक ते त्याला कसे रिस्पॉन्ड करत आहेत म्हणून तो असा झाला का. एखादा माणूस खूप हुशार असतो पण तो बोलत नाही. एखादा माणूस दुःखी असला तरी तो आनंदी आहे असं दाखवतो. तर हे विचारांमधलं किंवा हे वागण्यामधलं असंतुलनच म्हणायला पाहिजे माझ्या दृष्टीने. तर ते मला पटकन पकडता येतं असं मला वाटतं. म्हणजे मला असं कोणी जर असं सांगितलं की मी खूप आनंदी आहे, पण मला असं वाटतं की मी आनंदी आहे हे सांगण्याची गरज नसते. तुमचा चेहरा किंवा तुमचं बोलणं ह्याच्यातून ते लक्षात येतं. आणि मग ह्या गोष्टी पकडता मी त्याचा विचार करत राहिले आणि मला असं जाणवलं अरे आपण लिहू शकतो थोडंसं. मग पहिले कागद पेन घेऊन लिहायला सुरुवात केली. मग बरं जमतंय, म्हणजे अगदी काही वाईट नाही, ठीक लिहितोय आपण. मग ते उमेद वाढत गेली. आणि मग फेसबुकवर जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया, कदाचित ते खूप चांगले लोक मला भेटले म्हणूनही असेल, पण त्यांच्या प्रतिक्रिया खूप छान होत्या. ते म्हणायचे नाही तुम्ही लवकर लिहा, पुढचा भाग लिहा, आम्ही वाट बघतो, आम्ही सकाळपासून तुमच्या ह्याची वाट बघत असतो वगैरे. आणि मग कुठली गोष्ट कंप्लीट झाली की पहिले मी माझ्या मिस्टरांना दाखवत होते की ही लिहिली आहे, कसं वाटतंय.
त्याच्या चेहऱ्यावरती जर आनंद असला तर समजायचं हां आता ही गोष्ट बेस्ट झाली आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या अशा गोष्टीमधून मी प्रत्येक गोष्टीतला म्हणजे व्यक्तीमधलं माणूस, त्याचा माणूस पण मी नेहमी हुडकायचा प्रयत्न करते. बरोबर. आणि मला नेहमी असं वाटतं की वाहणाऱ्या पाण्यासारखं माणसाने नेहमी स्वच्छ आणि आनंदी असावं, वाह. म्हणजे आपल्याबरोबर समोरचा माणूस पण तो आनंद घेऊ शकतो. सुंदर. आणि हे विचार किंवा हे विचार मनात येण्यासाठी आपल्याला पहिले थोडंसं वाचावं लागतं, थोडासा विचार करावा लागतो. आणि ही बॅकग्राऊंड तयार करायला मला अगदी चांदोबापासून ते आजपर्यंतचे सर्व लेखक मला त्याच्या शांताबाई शेळके खूप जवळचे आहेत. कारण की त्यांचं पण असं लेखन खूप साधं सोपं, खूप अलंकारिक नाही, बोजड भाषा नाही. बरोबर. हे जर असलं तर माणूस 2 मिनिटात कंटाळतो की अरे ह्याच्यातलं मला निम्म कळतच नाही, मग तो घेतो पुस्तक बाजूला सोडून देतो. तर आपलं बोलणं किंवा आपलं लिखाण नेहमी असं असलं पाहिजे की पुढे काय होणार ही उत्सुकता नेहमी ताणल्या गेली बरोबर. तरच त्या लिखाणाला पावती मिळते. बरोबर. आणि हा आनंद मला जसा मिळाला लहानपणी माझ्या बाकीच्या वाचनातून, तर तो थोड्याशा प्रमाणात बाहेर पडत असेल माझ्या लिखाणातून असं मला वाटतं. अरे वा, मस्त. खूपच सुंदर विचार आहेत तुमचे. आता तुम्ही जेव्हा लिखाणाला सुरुवात केली तेव्हा लोक असे अधूनमधून फोन करून किंवा असं तुम्हाला म्हणायचे का आमच्या लहान मुलांसाठी गोष्टी लिहा किंवा आम्ही काही रिलेट करू शकू, असे काही अनुभव सुद्धा तुम्ही लिहा, असं काही असं झालं का? तसं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जेव्हा मी एखादी गोष्ट लिहिते तर माझ्या गोष्टी थोड्याशा सिरियस असतात असं मला वाटतं. असं लोकांचं पण म्हणणं आहे की तू जरा जास्ती म्हणजे कुठल्याही साध्या गोष्टीत तू जरा थोडीशी सिरियसनेस आणतेस त्याच्यात असं. मग एक दिवस एका माझ्या प्रिय वाचकांनी मला असं कळलं की ताई तुम्ही नेहमी खूप सिरियस गोष्टी का लिहिता, आम्हाला तुमच्याकडून एखादी लाईट गोष्ट वाचायला आवडेल. तर ह्या पुस्तकात ती गोष्ट मेन्शन केली नाही आहे मी, पण मी तुम्हाला सांगते की एक मधुबाला आणि मी अशा नावाची मी एक गोष्ट लिहिली होती की मधुबाला माझी आवडती नटी, एकदम साधं निखळ सौंदर्य, म्हणजे तिच्यात ओतप्रोत भरलेली, चेहरा एकदम गोड, म्हणजे स्त्री सौंदर्याच्या ज्या काय सगळ्या त्या आपण स्त्रीला उपमा लावू शकतो त्या सगळ्या मधुबालामध्ये आहेत. तर त्यामुळे ती मधुबाला कायम डोळ्यासमोर की मधुबाला म्हणजे बेस्ट, जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे मधुबाला. तर त्यामुळे मग ते मधुबाला आणि मी हे असं एक शीर्षकावर खाली मी लिहायचा प्रयत्न केला. आणि मग मी असं एक दिवस ठरलं की आपण मी शक्यतो कलरफुल साड्या वगैरे नेसत नाही, मी काय पांढऱ्या साड्या माझ्या नेसण्याची आवड आहे मला. आणि त्या दिवशी मी असं ठरवलं नाही आज आपण कलरफुल साडी झिरझिरीत साडी नेसायची, केस मोकळे सोडायचे वगैरे, मोठी टिकली, लिपस्टिक डार्क लावलं वगैरे. थोड्या वेळ माझा नातू आला जवळ, आजी तुला आज काय झालंय, बरी आहेस ना तू म्हटल्यानंतर मी एकदम अरे हे आपलं जग नाही आहे, मधुबाला ती मधुबालाच आहे आणि आपण आहोत ते आपण शोभा जोशीच असले पाहिजे, हे मला स्ट्राईक झालं. त्यामुळे लोकांनी जरी असं मला म्हटलं की माझ्या नातवाबद्दल लिहा किंवा माझ्या आईबद्दल लिहा तर मी लिहू शकत नाही. तो एक मी प्रयत्न करून मारला. पण तुम्हाला सांगायला मला अगदी म्हणजे मला हसू येतं की मला फोल झाला तो प्रयत्न. त्याला पण लाईक्स भरपूर मिळाले, पण सगळ्यांनी मला एंड ऑफ द डे असं सांगितलं की नाही तुम्ही जशा आहात तशाच आम्हाला आवडतं. आता आपण शोभाजींच्या थोडंसं शिक्षणाबद्दल बोलूया. मी जसं आधी सांगितलं तुम्हाला की त्या MA मराठी आहेत, पण त्यांनी स्त्री पौरोहित्यामध्ये सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. आणखीन ज्योतिषशास्त्र याच्यात सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की म्हणजे आता लिखाण करताना किंवा आपल्या लेखनातून या सगळ्या विषयांबद्दलही तुम्ही थोडंफार लोकांपर्यंत पोचवायचा तुमचा प्रयत्न असतो का, म्हणजे ह्याच्यातून सुद्धा तुम्ही काही इन्स्पिरेशन घेतलं आहे? हो, तसं तर आहेच. कारण की मला अशी कुठली गोष्ट लिहायची म्हणून लिहिल्या जात नाही. बरोबर. एखादी संकल्पना जेव्हा मनात निर्माण होते ती पण आजूबाजूची व्यक्ती किंवा निसर्ग त्याच्यातूनच मला ती मिळते खरं म्हणजे. आणि आता ह्या पुस्तकात मी एक असा कसारे घनघोर पाऊस नावाची एक कविता लिहिली. मध्ये नागपूरमध्ये खूप प्रचंड पाऊस झाला, घरांची, सामानाची, माणसांची खूप वाताहत झाली. आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं की निसर्ग प्रेम करतो तोपर्यंत ठीक असतो, पण जेव्हा निसर्ग आपल्यावरती निसर्गाचा कोप होतो तर तो कोप का झाला आणि त्यांनी हे सगळा लहरीपणा माणसाकडून घेतला आहे का,
तो घेतला असेल तर मग त्याच्यासाठी आपण बदलणं गरजेचं आहे, म्हणजे तो निसर्ग बदलेल का हा विचार नेहमी, म्हणजे हा नेहमी विचार डोक्यात सुरू असतो की मी वागताना मीच कशी वागते आहे म्हणून माझ्याशी समोरचा माणूस तसा वागतोय का, समोरचा माणूस तसा वागतो म्हणून मी त्याच्याशी निगेटिव्ह वागते. हा विचार माझ्या नेहमी मनात सुरू असतो. त्यामुळे ते सायकल कायम सुरू असतं, कर्मचक्र. दुसरं त्याच्यात असं की जेव्हा ज्योतिषशास्त्राचा मी जेव्हा अभ्यास केला आणि साधी सिंपल गोष्ट असते की बघा आपण सकाळी उठतो, आपल्या डोक्यात काहीतरी ठरलेलं असतं की आज मला इतकी 9 वाजता बाहेर पडायचं आहे, माझा आज हा ड्रेस किंवा मी ही साडी नेसणार आहे, त्याप्रमाणे आपण ते हँगरवरून ड्रेस काढून बाहेर ठेवतो. बरोबर. आणि बाहेर पडतानाच लक्षात नाही हे काय आज नको, हा आपण चेंज करतो. का चेंज करतो आपला? कारण की त्या दिवशीचा आपला म्हणजे मी त्याला लॉजिक लावताना असं समजते की त्या दिवशीचा चंद्र जर बाधित असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला तो व्यवस्थित निकराने पुढे नेटाने पुढे जाऊ देत नाही किंवा करू देत नाही. चंद्र जर बाधित नसेल तर त्या दिवशी एखाद्या ड्रेसवर डाग पडला असला तरी म्हणतात जाऊ दे, आपल्याकडे कोण बघणार आहे, मी अशी करून बसेन की संपली गोष्ट. म्हणजे हा सहजपणा वागण्यातला किंवा विचारातला सहजपणा तो मला मिळाला ज्योतिषशास्त्राकडून. की ज्योतिषशास्त्राकडे नेहमी तुम्ही एक गाईडलाईन म्हणून बघायला पाहिजे. असं नाही की ज्योतिषशास्त्राप्रमाणे आज सकाळी उठल्यानंतर 8:32 मी चहा पिईन, 33व्या मिनिटांनी चहा प्यायला तर जग बुडी होईल असा विचार करून चालत नाही. हे खरं म्हणजे कुठेच हे तत्त्व कुठेच लावता कामा नये आपल्याला. कारण माणूस कितीही शिकला तरी शिक्षण माणसाचं नेहमी अपूर्णच असतं. आपल्याला कायम शिकत राहिलं पाहिजे, आजच्यापेक्षा एक पाऊल पुढे उद्या गेला पाहिजे. तर हे ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात. दुसरं आम्ही जेव्हा स्त्री पौरोहित्य करायला लागलो तसं आमचं म्हणजे जोशी घराणं आहे ना ते थोडंसं श्रद्धाळू धर्माला धरून राहणार असं आहे. तर माझ्या माहेरी खूप असं एवढं खूप देवधर्म असा नव्हता. आम्ही करायचो पण ते एक रीतीप्रमाणे जसं लावून दिलेले होते ते एक सण साजरे करायचे. पण इथे मला माझ्या मिस्टरांना आमच्या घरातल्या सगळ्यांनाच कुठलाही सण हा समारंभाच्या स्वरूपात साजरा करायला आवडतं. म्हणजे त्याच्यासाठी 8 दिवस तयारी, सगळं फुलं पानं भरपूर त्याची याद्या करायचं हे, आणि त्याच्यातून मग आवड निर्माण होत गेली. मग पौरोहित्य शिकायला लागले. असंच एक दिवस कळलं की माझ्या ज्या गुरु आहेत मालतीबाई जोशी, तर त्यांनी मला पौरोहित्याचं खूप छान शिक्षण दिलं. भयंकर म्हणजे जोशी आडनाव असलं तरी त्या अतिशय कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या. हां, पाठांतर झालं नाही तर त्या म्हणजे लहान मुलाला जसं आपण वर्गाबाहेर कान धरून उभं करतो ना, तर तसं त्या सांगायच्या की आज पाठ झालं नाही ना, आज घरी जा, उद्या पाठ होईल तेव्हा परत ये. आणि लहान वयात त्याची लाज वाटत नाही की ठीक आहे वर्गाबाहेर आलं तर आपण मजा बघतो. पण जेव्हा आपण वयाची 35 पार करतो तेव्हा असं जाणवतं की नाही हा अपमान आहे आपल्यासाठी की ही गोष्ट आपल्याला येत नाही किंवा 4 माणसांमध्ये लोक आपल्याला बोलतात. आणि मग त्याचा उलटा परिणाम असा व्हायला लागला की त्यांनी शिकवलेलं त्या दिवशी रात्री जागून पाठ झालंच पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले सांगायचं की बाई माझाच पाठांतर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या आवडत्या विद्यार्थिनींमध्ये आमची गणना व्हायला लागली. आणि स्त्री पौरोहित्यापासून मी एक गोष्ट अशी शिकले की आपले देवधर्म, आपल्या रूढी परंपरा ह्या ज्या आज थोड्याशा लोकांच्या व्यस्ततेमुळे कामाच्या किंवा थोडीशी नावड किंवा घरातलं सपोर्ट नाही, पुष्कळ कारणं असू शकतात, वैयक्तिक कारणं पण प्रत्येकाची असू शकतात, पण या थोड्याशा बासनात बांधल्या गेलेल्या आहेत. तर त्यांना थोडासा उजाळा मिळाला पाहिजे. आपण आपल्यासाठी आपण दगडूशेठ गणपतीला दर्शन घ्यायला आपण 4 तास लाईनीत उभं राहतो, पण माझ्या घरच्या गणपतीला नमस्कार करायला मला वेळ मिळत नाही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मनात थोडीशी रुखरुख वाटते की मी माझा धर्म सोडून दुसऱ्याच्या धर्म हा शब्द मी इथे फक्त व्यक्तिगत धर्म म्हणजे माझ्या चौकटीत, माझ्या संसाराच्या चौकटीत मला आखून दिलेले नेम नियम ह्या दृष्टीने मी धर्म हा शब्द वापरते. तर त्या दृष्टीने मी ते माझे नेम नियम, तो माझा धर्म मी पाळती आहे का, की संध्याकाळी देवाला दिवा लावला पाहिजे. आता हे शिकवायला मला आमच्या बाईंनी शिकवलं, माझ्या गोरींनी शिकवलं. आज माझी सून सुद्धा अगदी घड्याळात म्हणजे तिने अलार्म लावून ठेवलेला आहे
आणि ती संध्याकाळी 7 वाजता दिवा लावणार म्हणजे लावणार. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मी जसं करते तसं आमच्या घरातला देवधर्म पुढे कंटिन्यू होईल का असं मला कधी धास्ती वाटत नाही, कारण की ती हे खूप आनंदाने मनापासून आणि खूप कौतुकाने करते. तर त्यामुळे असं बोलायचं झालं तर प्रत्येकाने जर स्वतःच्या घरापुरता हा धर्म जर जागृत ठेवला तर समाज धर्म पुढे जायला मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. नक्कीच नक्कीच. खूपच छान विचार मांडले तिथे यांनी. आता आपण थोडंसं फेसबुकवरती जे तुम्ही आत्तापर्यंत जे काही लिहित आलाय त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. काही एखाद दुसरा लेख असा जो अगदी तुम्हाला मनापासून खूपच आवडला, तो असं काही त्याच्याबद्दल बोलू शकाल? हो बोलूया. खरं म्हणजे ह्या पुस्तकातल्या काय मी लिहिलेली प्रत्येक गोष्टच मला खूप हृदयाच्या जवळची आहे माझ्या, कारण की एखादी गोष्ट लिहिताना त्याच्यावरती खूप दिवस विचार होतो मनात. म्हणजे असं होत नाही की आज गोष्ट सुचली, उद्या लिहिली, परवा ते गोष्ट बाजूला झाली, असं होत नाही. खूप दिवस त्याच्यावर मनात विचारचक्र चालू राहतं आणि लिहायला सुरुवात केल्यानंतर त्या गोष्टीचं नाव सांगण्याच्या ऐवजी मी तुम्हाला त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. एक सुखी आनंदी कुटुंब, त्या कुटुंबामध्ये एक थोडासा मतिमंद मुलगा जन्माला येतो आणि त्या मतिमंद मुलाच्या जन्मामुळे त्या घरावरती त्या घराने जे काय फेस केलं, त्या घराला जे काय सहन करावं लागलं, त्या प्रत्येकाची बाजू वेगळी वेगळी असते. की आई म्हणून त्या मुलाची आई म्हणून आईचे विचार वेगळे, त्या मुलाची आजी म्हणून त्या मुलाचे विचार वेगळे असतात, आजोबांचे विचार वेगळे असतात. पण ह्या सगळ्यातून त्या मुलाचे वडील म्हणून त्यांनी जो त्या मुलासाठी विचार केलेला आहे की ते म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी जे काय केलं आहे किंवा करणार आहात ते सोडून द्या, मी फक्त त्याचा पुढच्या भवितव्याचा विचार करून त्याच्यासाठी एक ट्रस्ट निर्माण करीन आणि त्या ट्रस्टमध्ये त्याच्यासारखीच मतिमंद मुलं पुढे जाऊन शिक्षण घेतील त्यांना जे योग्य आहे ते. हा विचार बघताना त्याच्या आधी मी ती फॅमिली जेव्हा जवळून बघितली होती आणि त्या फॅमिलीने असा डिसिजन घेतला, तर तेव्हा मला ते खूप आनंद झाला की आपलं परदुःख शीतलम असं नसतं कधी कधी. उलट आपलं दुःख शीतल करण्यासाठी आपण समोरच्याला जर मदत केली तर त्याचा फायदा जास्ती होतो. नक्कीच नक्कीच. दुसरं अजून एक सांगायचं म्हटलं म्हणजे तर एक अशीच आमची एक फॅमिली फ्रेंड म्हणायला हरकत नाही, तर त्यांची सून खूप लवकर गेली आणि एक 3 वर्षाची छोटीशी मुलगी होती तिला. आणि ती जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा सांगायचे की उद्या येईल आई, उद्या सकाळी येईल, आपण वाट बघू असं. आणि ती काय हॉस्पिटलमधून घरी आली नाही. मग तर तिला काय सांगायचं, मग ती आई येणार आहे थोडे दिवसांनी, तू पण हट्ट करू नको, तू रडू नकोस, अशा त्या सगळ्या तिच्या समजावणी झाल्या. मग एक दिवस तिच्या लक्षात आलं की आई आता काही परत येणार नाही. दुसरी तिची आजी गावाहून परत येते आणि मग ती सांगते तिला की काय झालं, तर ती म्हणते अगं आता कोणी मग घरात माझ्याकडे लक्ष देत नाही आणि माझी आई तर काही मला बाहुली बाहुली म्हणायची, मला मग बाहुली म्हणणारा कोणीच नाही राहिला आता घरात. मग तिची आजी तिची कशी समजूत घालते आणि तिच्या जावयाला कसं प्रवृत्त करते की तू आता दुसरं लग्न केलं पाहिजे. आणि त्या गोष्टीचा शेवट असा आहे की ही मुलगी एक दिवस म्हणजे ती रोज तयार होऊन तिची आजी अंगणात सडा रांगोळी घालून हातात एक दिवा घेऊन ती मुलगी बसलेली असते. सगळेजण घरातले तू रोज का बसतेस, तर मला सांगितलं आहे बाप्पाने की तुझी आई येणार आहे नवी, तुला बाहुली म्हणणारी आई येणार आहे आणि एक दिवस ती बाहुली घरात येते, बाहुली म्हणणारी आई घरात येते. ह्या अशा गोष्टी म्हणजे मला खूप मनापासून आवडतात. आवडतात अशा कशी की ह्या गोष्टीतलं कथानक जे आहे ते आपण चित्रपटात बघतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं असतं आणि ते मनाला स्पर्शून जाणार असतं. त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा मला प्रत्येक वेळेस फेसबुकवरती मी जेव्हा एखादी गोष्ट लिहिते ना, तर खूप जणांचा पहिला प्रश्न असतो की हे खरं प्रत्यक्षात घडलंय का असं. तर मी प्रत्येकाला हेच सांगते की ह्याच्यातली 80% घटना खरी आहे, 20% रंजकता येण्यासाठी जो आपल्याला माल मसाला वापरावा लागतो. हा शब्द थोडासा फिल्मी झाला, माल मसाला असं म्हणणं, पण ज्या टॅक्टिक्स आपल्याला वापराव्या लागतात त्या मी वापरलेल्या आहेत. पण ह्याच्यातलं 80% बीज हे मूळ आहे आणि ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे अशा गोष्टी आणि आपण खूप त्याच्यावर विचार करत राहिलो की आपल्याला वेगळे वेगळे अँगल्स म्हणजे आता
पाऊस पडण्याचा तुझ्यासाठी आनंद असेल, कदाचित माझ्यासाठी आनंद नसेल. लहान मुलांना शाळेला सुट्टी मिळेल म्हणून त्यांच्यासाठी आनंद असेल. असतो, बरोबर. ह्या घटना प्रत्येकासाठी वेगळ्या वेगळ्या असतात. पण तो विचार प्रत्येकजण कसा करेल हे जेव्हा मला कळेल तेव्हा माझी गोष्ट मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. हो. शोभाजी, आता आपण हे उद्या जे तुमचं पुस्तक प्रकाशित होणार आहे याच्याबद्दल थोडंसं बोलूया. Yes. खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये लेख आहे, कविता आहेत. बरोबर. सो त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला, लोकांनाही कळायला पाहिजे. हो, चालेल. पुस्तक मी प्रकाशित करते, उद्या प्रकाशन आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की अजून खूप गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या राहिल्या, म्हणजे लिहायच्या राहिल्या आहेत. काही लिहिलेल्या आहेत त्या ह्या पुस्तकात मला घेता आल्या नाहीत. तर त्यामुळे थोडीशी वाट बघितली तर पुढच्या पुस्तकात तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. कविताच्या संदर्भात किंवा वेगळे वेगळे प्रवास वर्णनं किंवा मला आलेले अनुभव, नॉर्मली आलेल्या अनुभवातून किंवा भेटलेल्या माणसांमधूनच कथा स्फुरते. कारण मला असं नेहमी वाटतं की आपण आपले डोळे आणि कान जर उघडे ठेवले तर आपल्याला म्हणजे 24 तासात 4 गोष्टी तरी आपण लिहू शकतो. पण आपण एवढा खोलवर जाऊन कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. तर ते आणि प्रत्येक गोष्ट आजकाल कशी झालेली की वेळेअभावी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्याला मी थोडंसं वेगळं हे वलय लावते की आजकाल माणूस थोडासा स्वतःच्या कोशात जास्ती गेलेला आहे. कारणं त्याला काही असतील, पण माझ्या व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टींचा विचार करायला वेळ नसतो, आवड नसते आणि कधी कधी गरज नसते, असं होतं. मी प्रवास वर्णनं लिहिली आहेत. प्रवास वर्णनं करताना नॉर्मली म्हणजे असं असतं की कैलास मानस सरोवरला गेलो तर कैलास मानस इतका फूट उंच आहे, त्याच्यावर इतका बर्फाचा थर आहे वगैरे, अशा पद्धतीची तुम्हाला ते डिटेल आपण आजकाल यूट्यूबवर गेल्यानंतर किंवा गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला सहज मिळू शकतात. पण मी जेव्हा एखाद्या प्रवासाला जसं असतं, मी तुम्हाला साधी गोष्ट सांगते, तर मी गृहिणी असल्यामुळे ते गोष्ट मला अशी पटकन तुम्हाला सांगता येईल की आपण आज करतो तो स्वयंपाक त्याच चवीचा उद्या होत नाही, काहीतरी त्याच्यात कमी जास्त होतं. आणि कधी कधी आपल्याला वाटतं अरे कालच्यापेक्षा आजची भाजी चांगली झाली आहे किंवा आज आमटी जमली नाही, असं का होतं. आपलं खरं म्हणजे ते प्रमाण तेच असतं, माणसं खाणारी तेवढीच असतात, पण कुठेतरी काहीतरी चेंज होत राहतो. तर त्याच्यात आपलं गुंतलेलं मन आणि आपण त्याच्यासाठी केलेली तयारी ही थोडीशी कमी किंवा जास्ती असते, म्हणून त्या दिवशीचा स्वयंपाक आपल्याला जास्ती आवडतो किंवा आवडत नाही. तसंच गोष्टींच्या बाबतीत किंवा तसंच अनुभवांच्या बाबतीत आहे. घराची स्वच्छता किंवा भेटलेली माणसं, त्या माणसांना वाचणं हा जर एक आपण रोजचा अभ्यास असं म्हणून जर ठरवलं की आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एखाद्याला असं सांगितलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की अरे साडी तुमची खूप छान आहे, खूप छान दिसताय तुम्ही, तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघताना त्यांना जसा आनंद होतो तसा मला पण होतो आनंद. आणि कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्यक्तिरेखा जेव्हा आपण रेखाटतो तेव्हा निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस करण्याच्या ऐवजी ती निगेटिव्ह गोष्ट त्या माणसामध्ये का आली त्याचा विचार जर केला तर मला असं वाटतं की ती निगेटिव्हिटी फार डोक्यात राहत नाही आपल्या. म्हणजे त्याच्यात मग माणूसाचा विचार करायला लागतो की हा प्रॉब्लेम होता त्यामुळे ही व्यक्ती अशी वागते, पण त्याच्या आजूबाजूचे लोक खूप चांगले आहेत म्हणून ते त्याला सांभाळून घेतात. अशी पण एक गोष्ट आहे ह्याच्यात की 2 बहिणी असतात, सख्या बहिणी, ब्रिलियंट दोघी, दिसायला सुंदर वगैरे, पण एकीला खूप अहंकार असतो की मी खूप सुंदर आहे, मला अमुक मिळेल तमुक मिळेल, आणि दुसरी बहीण सगळ्यांशी सामावून घेणारी वगैरे, पण ते कायम ती डॉमिनेटिंग नेचरवाली असल्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत खोडा काढते. आणि एक दिवस बहीण असं ठरवते की आजपासून माझे हिच्याशी संबंध संपले. ह्या इथे जेव्हा मी गोष्ट संपवायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांना अरे नाही तू अजून गोष्ट पुढे वाढव, तर मी म्हटलं अगं मग तो टीव्हीचा एपिसोड होईल, ती गोष्ट नाही राहणार. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक कथाबीज दिलेलं आहे, ते पुढे कसं तुम्हाला ते वापरता येईल किंवा तुम्ही त्याच्यावर कसा विचार कराल हे तुम्ही तुमच्यावरती ठेवा. आणि कुठली गोष्ट जेव्हा म्हणजे मला असं वाटतं की ही गोष्ट आवडली लोकांना असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्या पाठीमागचं कारण थोडंसं असं असतं की त्या गोष्टीवर विचार केला जातो.
बरोबर. सिनेमातली गाणी आपण 2 मिनिटं विचार करतो, विसरून विसरून जातो. जातो, पण हो. जुनी गाणी आहेत म्हणजे आमच्या पिढीची गाणी जी आम्हाला खूप जवळ आहेत हृदयाच्या, तर ती आम्ही अजूनही रेडिओवर गाणं लागलं की आम्ही गुणगुणायला लागतो. ते शब्द ऑटोमॅटिकली तोंडात येतात, नाही. ओठावर बरोबर, येतात ते. बरोबर. तर कुठलीही कविता, गोष्ट किंवा आपण लिहिलेले अनुभव असे असले पाहिजेत की लोकांनी ते वारंवार वाचले पाहिजेत, त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि ते अनुभव दुसऱ्यांबरोबर शेअर केले केले पाहिजे. पाहिजे, बरोबर. आजकाल घराच्या चौकटीत राहून माणसं एकमेकांशी बोलायला वेळ नसतो, कमी पडतात. पण म्हणून ते एकमेकांबरोबर नसतात का? तर हा क्वेश्चन मार्क जर असेल तर ते का नाही आहेत बरोबर, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ह्या गोष्टी, ही सुद्धा एक गोष्टीचं बीज आहे. हे मी तुमच्यावरती सोडते की ही गोष्ट तुम्ही कशी फुलवता पुढे. शोभाजींची एक आवडती कविता त्या या पुस्तकामध्ये जी आहे ती त्या म्हणून दाखवतील आपल्या Yes, सगळ्यांना. नक्की. कवितेचं शीर्षक आहे अन सागराशी लीन होणे. हे आम्ही आनंदवन आणि हेमलकसाला गेलो होतो, तर तिथलं चित्र बघून ही कविता मी लिहिली. बरं. ती तुम्हाला वाचून दाखवते. हो. आनंदवनात फेरफटका मारताना नाकावरचा रुमाल धुळीत पडला. आपुलकीचा श्वास हृदयात ठचला आणि मिटलेली रंध्र मोकळी झाली. वा. दारी रेखाटलेल्या रांगोळीच्या सुबक रंगसंगतीला दाद देताना झडलेली बोटे नजरेत आली आणि माझे डोळे सजग झाले. वा. त्या दिवशी तिथे दिवाळीच्या 2-4 दिवसानंतर आम्ही गेलो होतो. बोटं नसलेल्या बायकांनी तिथे इतकी सुंदर रांगोळी आणि रंगसंगती असली इतकी सुंदर रांगोळी काढली होती. ते बघून म्हणजे कालवाकालव झाली हृदयात. खरंय, म्हणून खरंय. हे आले त्याच्यासाठी. नेहमीच दुसऱ्या कोणी हलवावे आणि मग मी खडबडून जागे व्हावे. सवयीची सारी दारे उन्मळून पडली आणि माझीच मला ओळख पडली. आपल्या बाबतीत असं होतं की कोणीतरी सांगतं की हा सिनेमा चांगला आहे, मग आपण बघायला जातो. बरोबर. आनंदवन चांगलं आहे, खूप सुंदर आहे, हे खूप जणांनी सांगितलं, आम्ही बघायला गेलो आणि मग तेव्हा असं कळलं की अरे नाही, ह्याच्या आधी खूप पूर्वी बघायला पाहिजे होतं आपण. कारण की म्हणून ते आलंय की नेहमीच दुसरे कोणीतरी सांगतो आणि मग आपण खडबडून जागे होतो. बरोबर. पण मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी जे खडबडून जागं होणं ते पण गरजेचं असतं आपल्यासाठी. अष्टदिशांस आभाळ सारे कवेत हलकेच सामावले अन उजाड वृक्ष माळरानी झगझगीत दिवे तेवले. वा. आता नको चौकटीत बसणे, आता नको चौकटीत जगणे, आत्मतेजाची ही परीक्षा अन सागराशी लीन होणे. वा, क्या बात आहे. सुंदर, खूपच सुंदर. धन्यवाद. आता असे बोलायला विषय खूप असतात. आणखीन कविता, तुमचे लेख हे तुम्ही पुढे सुद्धा हे असं सुरू ठेवालच. फेसबुकवरती तुम्ही लोकांशी कनेक्टेड आहातच. बरोबर. आणि हे पहिलं पुस्तक आहे त्यांचं. हा लिखाणाचा प्रवास आता इथून पुढे हा असा सुरूच राहणार आहे. तुम्ही फेसबुकवरती सगळ्या लोकांबरोबर कनेक्टेड आहातच आणि असेच अनेक पुस्तकं तुमची प्रकाशित व्हावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.